हॅलो गाईज, सॅम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता बनवणार आहे शेवगा मसाला. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू. तर मी इथे आता शेवगा मसाला बनवण्यासाठी 2 बारीक कापलेले कांदे घेतले आहे, अद्रक लसूण ठेचून घेतला आहे, धने घेतले आहे, उभा चिरलेलं खोबरं आहे. आता आपण कांदा फ्राय करून घेऊ. कांदा टाकला की त्याच्यात लगेच थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल घालून त्याला चांगलं लाल होईस्तोवर परतून घ्यायचं. तो आता लाल करून घ्यायचा त्याला. त्याच्यात लगेच धने खोबरं ते घालून घ्यायचं. धने खोबरं आणि लसूण अद्रक घालून घ्यायची. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. खोबरं लाल होईस्तोवर परतून घ्यायचं. त्याला चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. ज्यादा काळा होऊ नाही द्यायचं. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची वरून. कोथिंबीर घातली त्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचं. खोबरं धने भाजून घ्यायचे. आता हा मसाला अशा प्रकारे भाजून घ्यायचा. आता त्याला ग्राइंडिंग करायसाठी त्याच्यात 1 छोटा चम्मच हळद घालून घ्यायची, 1 चम्मच मीठ घालायचं, 1 चम्मच त्याच्यात मीठ घालायचे आणि थोडीशी फुटाणे घालायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता त्याच्यात थोडेसे फुटाणे टाकले, त्याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची. आता इकडे कढईत तेल तापायला ठेवलंय, त्याच्यात शेंगा टाकायच्या. शेंगा चांगल्या फ्राय करून घ्यायची. इकडे मी मसाले घेतले आहे. चिकन मसाला, मटन मसाला, गरम मसाला, काळा मसाला आणि थोडीशी हळद. हा मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. मसाल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. त्याच्यात आपला मसाला फ्राय करून झालाय. त्याच्यात वाटलेलं वाटण घालून घ्यायचं. आता आपण वाटलेला मसाला त्याच्यात टाकून घेऊ. मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला सगळीकडून लागला पाहिजे आणि परतून घ्यायचा. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला शिजायसाठी ठेवून द्यायचं. तर हा पहा, आपला हॉटेल टाईप्स मसाला शेवगा बनवून तयार झाला आहे. एकदा नक्कीच ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच करा.